आगरी कोली लोगों पे पहली स्टाइलिश एक्शन मराठी चित्रपट जो फिल्म है ये आ रही है. आणि आतापर्यंत आपण बऱ्याच स्किटमध्ये किंवा अशा कॉमेडीच्या लेवललाच फक्त आगरीचा फ्लेवर वापरलेला आहे कॉमेडीसाठी. पण याच्यामध्ये अख्खा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये ॲक्शन डायलॉग सगळं आहे. आणि आता मला इतका आनंद होतोय की ज्या आगरी कोळी गाण्यांवर मी नाचले आहे, पारितोषिकं मिळवली आहेत शाळेत असताना, आता माझी गाणी येणार आहेत आगरी कोळी आणि आमच्या अख्ख्या बाबू टीमची येणार आहे. पैशन मैं हर एक घर तक पहुंचाना चाहता हूँ. जैसे आपने बोला की अमराठी, पण आता मी अमराठी नाही, आता मी मराठी माणूस आणि मी स्वतः आगरी फील करतोय. इथला रेती किंग एकच एके टायमाला नियमाच्या विरोधात गेलं तरी चालेल, पण माझ्या विरोधात गेलेलं चालणार नाही. दुश्मनीला बाबू पण नाही घाबर, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाला पाहिजे. स्टँडर्ड. हो, स्टँडर्ड. बाबू नमस्कार, मी निलेश. लोकमत टीव्हीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण मुंबईकर आहोत आणि मुंबईकरांचं आयुष्य आगरी कोळ्यांच्या गाण्यांशिवाय व्यर्थ आहे. आपला कुठलाही सण उत्सव असला तरी त्यात आगरी कोळ्यांची गाणी वाजलीच जातात. आणि असाच आगरी कोळ्यांच्या मातीतला सिनेमा आपल्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे बाबू. आणि आज आपल्या लोकमत फिल्मीच्या मंचावर बाबू या चित्रपटाची सर्व टीम आलेली आहे. या टीमचं मनापासून स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या मंचावर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. अंकित मोहन, संजय खापरे आणि रुचिरा जाधव, तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत. अंकित, तुझ्यापासूनच आपण सुरुवात करूया. बाबू हा एक वेगळा विषय, अत्यंत साधं नाव, सोपं नाव. आणि टीझरमध्ये आम्ही बघितलं की एक आगरी बाणा जो असतो तो आम्हाला टीझरमध्ये दिसलेला आहे, किंवा ते जे आपण ती गाणी आणि ते सगळा जो ऑरा असतो आगरी कोळ्यांचा तो आम्हाला दिसलेला आहे. काय सांगशील, काय आहे तुझा चित्रपट? सबसे पहले तो नमस्कार, और आपका ऑफिस बहुत अच्छा है यार. धन्यवाद. इस अपॉर्चुनिटी के लिए बहुत बहुत शुक्रिया. थैंक्स अ लॉट. एंड जहाँ तक बाबू की बात है तो ऑफ कोर्स आगरी कोली लोगों पे पहली स्टाइलिश एक्शन मराठी चित्रपट जो फिल्म है ये आ रही है. सो उसके अपने आप में ये जो इतना बड़ा डेफिनेशन मैंने दिया है वो अपने आप में एक वेटेज रखता है. और जहाँ तक मेरी और उनकी कंपैरिजन है तो जब मयूर ने मुझे फर्स्ट टाइम नरेशन दिया था तो आई स्टिल रिमेंबर, उसको हर 10 मिनट के नरेशन पे मैं रोक रहा था. बिकॉज एग्जैक्टली, नॉट इवन 99%, 100% एग्जैक्टली हैज़ हैपेंड इन माई लाइफ. अगर मैं दिल्ली के अंकित को दिखाने की अगर कभी मुझे मौका मिला तो शायद बाबू वही मौका है जिसमें मैंने दिल्ली के अंकित को दिखाया. क्या बात है. सो फर्स्ट हाफ दिल्ली का अंकित और सेकंड हाफ बॉम्बे का अंकित, जो जिम्मेदारियों से और मेच्योरिटी से और लाइफ के लेसन से जो चेंज हुआ है. सो बहुत सिमिलैरिटी है. अगर आप चांदनी चौक अगर आप गए हैं कभी, नहीं, हाँ, तो ये समझ लीजिए आगरी कोलीवाड़ा एरिया और चांदनी चौक सेम है. मैडनेस में, क्रेजीनेस में, एंड द लाउडनेस दे कैरी, एंड सब चीज़ों से ऊपर एक वो जो प्यारी सोल कैरी करते हैं ना, वो मतलब एक जो प्यार जिस पे आ जाए आपका, आई गेस वो कनेक्शन है. सो मेरे को लगता है कि मेरा जन्म हुआ था उसके बाद डेस्टिनी ने लिख दिया होगा तू इतने सालों बाद बाबू करेगा. क्या बात है, क्या बात है. बट मेरे को अपॉर्चुनिटी मिली है आगरी कॉमेडी को प्रेजेंट करने की, तो इससे बड़ी मतलब दिस इज व्हाट आई हैव अर्न्ड. लेकिन टीजर में हम लोग ने देखा फुल एक्शन ड्रामा है. मराठीत आपण त्याला थरार म्हणतो, असा पूर्ण थरार आहे. तर ते कसं एन्जॉय केलं शूट आणि हे सगळं? ऑफकोर्स एक्शन मेरा फोटे है और मुझे एक्शन करना पसंद है. बट इस बार जो मैंने एक्शन किया है वो कहीं ना कहीं बहुत डिफरेंट है, थोड़ा वेस्टर्नाइज है. और बाकी क्यों ना हमारी फिल्म से भी हमने बॉलीवुड हॉलीवुड को और चीज़ों को टक्कर देने का ट्राई किया एक्शन में. एंड मैं इतना ओवरवेल्म्ड हो गया था, अभी वी वर डिस्कसिंग एंड आई वाज टेलिंग कि वो एक्शन करके फर्स्ट डे जब मैं वापस होटल पे आया, आई क्लीन्ड ऑल द ब्लड एंड एवरीथिंग, आई लिटरली क्राइड सर. मतलब मैं जेन्युइनली रोया शार लेते हुए, क्योंकि मुझे वो फील आया कि मतलब यार मुझे ये अपॉर्चुनिटी मिली है कि मैं तलवारों से नहीं लड़ रहा हूँ, घोड़ों से नहीं लड़ रहा हूँ, वहाँ से नहीं कूद रहा हूँ, यहाँ से हारने से. आई एम लाइक अ स्टाइलिश जूम जूम जूम, मतलब एक हाथ से 10 लोग उड़ रहे हैं, मतलब समझ रहे हो वो फील जो थी ना. मतलब मुझे लगा कि यार भगवान तेरा मैं शुक्रिया अदा करता हूँ, महाराष्ट्र का मैं शुक्रिया अदा करता हूँ, और इस महाराष्ट्र की धरती का जहाँ पे मुझे ये कर्म भूमि है मेरी, इसके हर एक इंसान को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ जिन्होंने मुझे एक्सेप्ट किया है. बट यस, ये फिल्म एक कंप्लीट रेसिपी है.
मतलब जिस रेसिपी को सोच के आपके मुंह में पानी आ जाता है ना, आई गेस ये वही रेसिपी है जिसको देख के आपकी आंखों में भी पानी आएगा, आपके दिल में भी पानी आएगा, और वो आप हर किसी के साथ शेअर करना पसंद करोगे. क्या बात आहे. गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं की अंकितच्या हाताला लागलेले दुखापत झाली अंकितच्या हाताला. तूच सांग की हा पराक्रम कसा केला, कुठे केला. आणि एवढं बघून मी एवढंच सांगू शकतो की आता जेव्हा प्रमोशनच्या वेळेला डान्स परफॉर्म करत असताना इट डोंट नो की आपल्याला कधी लागलंय आणि त्यातून रक्त वाहत आहे, ते लोकांना कळतंय. सेम त्या फिल्ममधल्या कॅरेक्टरमध्ये इतका इन्व्हॉल्व हा माणूस झालेला आहे. नाही सिरियसली आय हॅव सीन दॅट. मी ज्या ज्या वेळेला ह्याच्याबरोबर माझे सीन होते, म्हटलं यार असा माणूस, असा कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीला मिळाला ना, तर मला असं वाटतं की ना डेडिकेशन ते असंच, पण त्यासाठी करायला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या प्रॉमिसिंग माणूस लागतो. दॅट इज मी या माणसामध्ये पाहिलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात. आणि निलेश, पराक्रम इज द राईट वर्ड. म्हणजे हे आय वॉज वेटिंग की हे कोण विचारते. पराक्रमच करून ठेवलाय त्यांनी, कारण काही गरज नव्हती. पण नाही ठीक आहे, आमचा मर्द मावळा आहे ना, हे दुखापतीशिवाय म्हणजे कसं ना रक्त खून पसीना. 2-3 दिन में 9 स्टिचेस ऐसे निकल जाएंगे. म्हणजे प्रमोशन जर हा एवढं मन लावून केलं तर मला आम्ही कौतुक करते. ये मेरे साथ थी वहाँ पे, so she is the only Witness. यार जब आपको कहते हैं ना कि जब एक माँ के रूप में, एक बहन के रूप में, या फिर वाइफ के रूप में, या दोस्त के रूप में जब एक फीमेल का प्यार मिलता है ना, तो आप ओवरवेल्म हो जाते हो. तो वहाँ पे जितनी लेडीज थी ना सर, मुझे ऐसा लग रहा था कि मैं अकेला बच्चा हूँ और मेरी इतनी सारी माँ. क्या बात है. ऑनेस्टली तो उनके वो हर एज ग्रुप मेरे साथ डांस कर रहा है, रुचिरा के साथ डांस कर रहा है, एंड वो हमसे ज़्यादा इंजॉय कर रहे हैं म्यूज़िक को. तो मैं उस बहाव में पानी की तरह ऐसे बहा कि मैंने कब वो गलती से कोयता उठा लिया. ये स्टंट करना ज़रूरी नहीं है, मैं खुद माफ़ी मांगता हूँ हाथ जोड़ के आप लोगों से. कभी भी जोश में होश मत खोइए. मैं थोड़ा बह गया था, आगे से नहीं होगा. तो वो उठाया मैंने, कट ऐसे घुमा रहा था तलवार की तरह, और जैसे ही मैं नीचे रखा तो मेरे को किसी ने बोला ब्लड आ रहा है. आप यकीन मानना, उन लोगों ने डांट के, एक फीमेल थी, उन्होंने डांट के पीछे के रास्ते से क्लिनिक में भेजा. और फिर जब मैं वापस आया ना, दे स्टार्टेड हूटिंग, मैं वापस आ गया. एंड उसके बाद जो उन्होंने डांस किया है, मतलब अलग लेवल ऑफ मैडनेस. अपना आदमी घर पे आने के बाद अपना बच्चा घर पे आ गया. अपना बच्चा घर पे आ गया. और उन्होंने एंड तक हमें जो प्यार दिया है ना, मतलब क्रेजी, मतलब मेमोरी फॉर लाइफ. अशा फिल्मला ना बेसिकली जे म्हणतो ना की आर्टिस्ट इन्व्हॉल्वमेंट जी लागते ना, ती स्मिताकडून मिळाली, रुचिरा आहे, नेहा आहे, मंदार आहे, मंदार मांडवकर आहे. आणि या माणसाचं काय म्हणजे प्रूफ आहे काय डेडिकेशनचं वगैरे. तर मला असं वाटतं त्यामुळे फक्त म्हणतो ना की ते सहन करण्याची शक्ती जर मिळाली असेल ना, ते हातावर ते. आणि त्याचं तो इतका त्या ह्याच्या म्हणजे आल्याला त्याला पहिल्यांदा विषय त्याचा हात बघितला, त्याला म्हटलं की अंकित हाताचा कुछ हो गया, हो गया, ठीक हो गया. नाही आणि आम्ही पहिल्यापासून एक्सायटेड होतो ही फिल्म कधी रिलीज होते. कारण कसं आहे की कमर्शियल सिनेमा मराठीमध्ये सगळेच येतात, पण हा प्युअर कमर्शियल सिनेमा आहे ज्याला हिंदी साऊथचा तडका आहे आणि आपल्या आगरी भाषेची फोडणी आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं ना, जसं आपल्याला मालवणी खावाचं वाटतं, कोल्हापुरी खावाचं वाटतं, तसं आगरीसुद्धा आपल्याला सोडवत नाही. तसं मला असं वाटतं की, आणि आत्तापर्यंत आपण बऱ्याच स्किटमध्ये किंवा अशा कॉमेडीच्या लेवललाच फक्त आगरीचा फ्लेवर वापरलेला आहे कॉमेडीसाठी, पण याच्यामध्ये अख्खा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये ॲक्शन, डायलॉग सगळं आहे. इट्स आउट अँड आउट कमर्शियल फिल्म. म्हणजे सगळ्या वयोगटातल्या ऑडियन्सला आवडणारा हा सिनेमा आहे असा आमच्याकडून झालेला आहे. आणि त्यासाठी आमचे निर्माते भोईर सर, त्यांचं मी खरंच त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी असा सिनेमा करण्यासाठी ते धजावले. आणि हिम्मत चाहिए अपने ऊपर कुछ बनाने के लिए सर, मतलब गुर्दा चाहिए. आणि अलॉंग विथ दॅट त्यांना डिरेक्टर चांगला मिळाला, रायटर चांगला मिळाला मयूरच्या रूपानं. त्यामुळे मला असं वाटतं की ना, आणि तसंच ते स्क्रिप्ट झालं तयार. आणि मग त्याला त्या स्क्रिप्टसाठी हवे असलेले कलाकार कदाचित आमच्यातून मिळाले, पण आता फिल्म बघताना आम्हाला असं वाटलं यार तो वो गलत नाही था. पण मला संजय दादा तुला विचारायचं आहे, तू खूप चित्रपटात काम केलं आतापर्यंत आणि मराठीत आपल्या खूप बोलीभाषा आहेत. आगरी असेल, कोळी असेल, घाटी असेल, कोकणी असेल, तळ कोकणातली वेगळी असेल, अगदी मराठवाड्यात वेगळी. प्रत्येक
10 कोसावरती आपली भाषा बदलत जाते. आगरी कोळ्यांची भाषा तू कशी एन्जॉय केलीस? नाही, मला असं वाटतं की ना माझे बरेचसे मित्र ना आगरी कोळी आहेत. आम्ही शिवडीमध्ये मी राहिलोय, त्याच्यामुळे इथून उरणला जाणारी, इथून अलिबागला जाणारी बरीचशी लोक आहेत आणि तिथून येणारी पण बरीच आहे. त्यामुळे बऱ्याच कोळणींशी आमचं डील झालेलं आहे, मच्छी घेताना बार्गेनिंग झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ना ही गोष्ट, ही जी भाषा आहे ती माझ्यासाठी नवीन नव्हती. फक्त कधी आमच्याकडून नेहमीच आम्हा कलाकारांकडून ती फक्त कॉमेडीसाठीच वापरली गेली, पण आज पहिल्यांदा अस्सल आगरी भाषेतला सिनेमा येतोय याचा आम्हाला फार अभिमान आणि गर्व वाटतो या गोष्टी. जब जब सर स्क्रीन पे आते हैं ना, आप सब भूल जाओगे. आप बाबू भूल जाओगे, आप स्टोरी भूल जाओगे, आप फ्लेवर भूल जाओगे. नहीं, संजय दादा ये इंसान का चेहरा जब सामने आता है ना, तो ऐसा लगता है कि सिर्फ पूरी स्क्रीन पे सिर्फ वो फेस ही है. क्या बात. बाकी आजू बाजू कोई आर्टिस्ट नहीं दिखता. संजय दादा ज्या चित्रपटात असतात तिथे त्यांची भूमिका लक्षात राहतेच प्रत्येकाला, मग ते कुठलाही सिनेमा असो. मतलब मुझे इस फिल्म से एक चीज़ रियलाइज़ हुई कि मैं जेन्युइनली बहुत लकी और ब्लेस्ड हूँ कि मुझे पूरी टीम इतनी कोऑपरेटिव, इतनी सपोर्टिव और इतनी टैलेंटेड मिली. मतलब जैसे अभी आप महेंद्र सिंह धोनी का नाम लेते हैं, माही का, सो वो अपनी पोटेंशियल कामनेस के लिए, मैडनेस के लिए हैं, बट जो उन्हें 11-12 लोगों का सपोर्ट है ना, इंक्लूडिंग हिज कोच, आई थिंक वो कमेंडेबल. तो ये फिल्म मेरी नहीं है, ये इन सब की फिल्म है जिस वजह से बाबू आपको बाबू दिखे. करेक्ट. आणि कसं माहिती ना की एक ब्युटी लागते ना आपल्या सिनेमामध्ये, ती फोटोग्राफीतून आहेच, पण फोटोग्राफी करताना एलिमेंट पण समोर छान असावे लागतात. तर मला वाटतं ही दिस गाय म्हणजे काय नेहा ही आहे वगैरे, ती ब्युटी आहे. आणि त्याचबरोबरीला एक म्हणतो ना की एक डॅशिंग पर्सनॅलिटी एक लागते. बरोबर. ते मला वाटतं ना, मी आता हा माझ्या बरोबर ही व्यक्ती आहे म्हणून मी म्हणत नाही, पण मी त्याचं फर्जंद वगैरे बघितल्यानंतर म्हटलं यार ये बंदा नॉर्मल फिल्म त्याला कधी मिळेल, आणि मला असं वाटतं ती ही मिळालेली आहे. याच्या आधीही पण त्यांनी फिल्म केलेलं, पण ॲक्शन करायला जे मिळालेलं, या जे आतमध्ये घडलंय ना ते, हा रावडी ॲक्शन, ते मला असं वाटतं ह्या फिल्मच्या माध्यमातून लोकांना बघायला मिळेल. आणखी एक वेगळा आणखी बघायला. थँक्यू सो मच. अगदी. रुचिर, आता तुझ्याकडे येऊया. संजय दादाने थोडक्यात इंट्रोडक्शन केलं की चित्रपटाचं सौंदर्य तू आहे. येस, हा, म्हणजे आम्ही बऱ्याच गप्पा केल्या आम्ही तिघांनीच. आता तू राहिली होती, आता मी माईक सोडत नसते. आता तू सोडूच नकोस, कारण की एकतर आम्ही तुला मालिकेत बघितलंय, मालिकेतला एक प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं. खूप मालिका केल्यास तू, लोकांमध्ये घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. खूप प्रेम मिळालंय तुला लोकांमधून, आणि आता तेच काय म्हणतात की त्याच लोकांना आता 70 mm पडद्यावर, एका मोठ्या पडद्यावरती तुला पाहायला सगळेच उत्सुक आहेत. तर तुझ्यासाठी ही जर्नी कशी होती? जाम भारी वाटतंय दादूस. क्या बात आहे. जसं तू म्हणालास की मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे माझ्या नवऱ्याची बायकोमधून माया अजून सुद्धा लोक तेच ओळखतात. नंतर मग बिग बॉस मधून एक वेगळी ओळख मिळाली आणि रुचिरा कशी आहे त्यांना कळलं. आणि बिग बॉस मधून लोकांचं फेवरेट होणं म्हणजे फार कठीण असतं, एकही शिवी न खाता. सो ते मी कमावलं, याचा मला फार अभिमान आहे. आणि लोकमत सोबत ऑलरेडी काम केलंय, सो बिंग पर्सनल फेवरेट चॅनल, सॉरी. सो येस, लोकांकडून फार प्रेम मिळालंय आतापर्यंत. आणि 70 mm मध्ये स्वतःला बघणं, मला स्वतःलाच फार आनंद वाटणार आहे. माझे आईवडील एन्जॉय करणार आहेत. आणि येस, मायबाप रसिक प्रेक्षक जे म्हणत असतात की तू मालिकेत तर रोज दिसतेस त्यामुळे आम्हाला आवडतं, तू मालिकेत ये असं त्यांचं चाललेलं असतं. पण आता आय एम डॅम शुअर की ते जेव्हा थिएटरमध्ये, आता मला त्यांना आवाहन करायचं की तुम्ही थिएटरमध्ये या मला बघायला. आणि जसं तू म्हणालास की आगरी कोळी भाषेतला पहिला सिनेमा, आणि खूप गाणी, आपली मराठी गाणी आगरी कोळी भाषेतनं सुरू होतात. म्हणजे आपल्याकडची लग्न तर अपूर्ण. तर मला माझी आठवण अशी आहे ना आगरी कोळी गाण्यांची, की मी लहान असताना शाळेत असताना पहिला जो फॅन्सी ड्रेस घातला होता ना, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, मराठी मीडियमची मुलगी आहे मी, मोठ्या शिशूमध्ये असताना मी कोळी ड्रेस परिधान केला होता. माझा तो असा फोटो आहे. सो हा जो पराक्रम झाला तेव्हा मी जो पोशाख परिधान केला होता ना, तो कोळी अटायर केला होता मी, सेम फोटो वगैरे काढले. सो हे सगळं मला पुन्हा जगायला मिळतंय. आणि आता मला इतका आनंद होतोय की ज्या आगरी कोळी गाण्यांवर मी नाचले आहे, पारितोषिकं मिळवली आहेत शाळेत असताना, आता माझी गाणी येणार आहेत आगरी कोळी, आणि आमच्या अख्ख्या बाबू टीमची येणार आहेत. सो खूप भारी वाटतंय. म्हणजे तुला आठवत असेल खरं तर मराठी माध्यमातलं कुठलंच गॅदरिंग
किंवा स्नेहसंमेलन, वेसावची पारू शिवाय पूर्ण अजिबात नाही झालं. नाही. म्हणजे मी वेसावची कितीदा पारू नाचले हे हवं. असेल. हो, आणि आता बाबू सिनेमाची इतकी गाणी प्रत्येक फ्लेवरची, म्हणजे आमच्याकडे बाबूचं आता टायटल सॉन्ग लॉन्च झालंय, सो ते गाणं आहे. हळदीचं स्पेशल सॉन्ग आहे, म्हणजे बाकी गाण्यात सुद्धा आगरी हळदी कोळ्यांची डान्स, हळद म्हणजे हा एक आमच्या दोघांचं गाणं आहे, आणि अशी 4-5 गाणी आहेत वेगवेगळ्या, रॅप सॉन्ग आहे वेगवेगळ्या फ्लेवरची, जी तुम्ही गाडीत बसताना एन्जॉय करू शकताय, अल्ट्रा ट्रॅफिकमध्ये वगैरे असताना हळदीला नाचू शकताय, गणपती डान्स करू शकताय. सो अशी गाणी आहेत की तुम्हाला उठून नाचावं असं वाटलं पाहिजे. अवार्ड शोज को नए गाने मिल गए अगले 2 साल के. क्या बात आहे. आणि लोक त्या गाण्यावर थिरकतीलच, पण मला तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे की तुझी भूमिका काय आहे, तू या चित्रपटात काय करतेयस? येस, जसं आता संजय दादा म्हणाले ब्युटी वगैरे, सो आय टेक दॅट कॉम्प्लिमेंट. अर्थात. आता तुम्ही गुलाबालाच विचारताय ना तुझा काय रोल आहे वगैरे, ते गुलाबाला बघणारे करेक्ट. हो, पण अंकित विल ॲग्री टू दिस, की अंकित विल अग्री की मी म्हणणार आहे की या गुलाबाला काटे सुद्धा आहेत बरं, पण त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये येऊन बघायला लागेल की बता देगी क्या नाही काटे कोण आहेत ते कळत नाही. हा, ते बघितल्यानंतर कळेल. पण त्यामुळेच ते काटे मेक्स गुलाब ब्युटिफुल, नाही का? सो त्यामुळे अशी संपूर्ण परिपूर्ण फिल्म आहे, वेगवेगळ्या अंदाज येतोय हळूहळू काय असणार आहे पण चित्रपट. माझं कॅरेक्टर म्हणजे असं, सुप्रिया इज व्हेरी नाईव्ह, अशी शांत सोज्वळ गर्ल नेक्स्ट डोअर मुलगी आहे. आणि अर्थात ही फिल्मच 80s 90sचा जो एरा आपण दाखवलेला आहे. सो सगळ्यांचे कपडे राईट फ्रॉम हेड टू टो आम्ही काम केलेलं आहे, लुक वाईज सुद्धा. कॅरेक्टरवर तर आहेच, कारण तेव्हाची देहबोली, आपली भाषा, ते सगळं फार वेगळं होतं. आत्ताच तेव्हा ना फार इंटेन्स टू दी एक्स्ट्रीम आणि डेप्थला गोष्टी होत्या. आता फार वरवर उथळ, हे असं सगळं आहे. त्यामुळे ते तेव्हाचं परत जगताना, अनुभवताना आम्हाला स्वतःलाच फार मजा आली. आणि आय एम डॅम शुअर की आम्ही इथून परफॉर्म केलं तर ऑडियन्सच्या पण ते इथेच पोहोचणार आहे. पण त्या भाषेतला गोडवा पकडणं तुझ्यासाठी कसं होतं? कारण की आपण आता पडद्यावरती काम करायचं म्हटलं, आपण प्रमाण मराठीला प्राधान्य देतो की नाही, आपण भाषा अशीच असायला हवी, असंच बोलायला हवं. पण त्या भाषेतला, बोली भाषेतला एक गोडवा आहे तो आपण मान्य करायला हवा. आणि तो गोडवा पकडताना अगदीच जसं इव्हन दादा म्हणाले, आणि मला सुद्धा असं वाटतं ना की आगरी भाषा आत्तापर्यंत, मला जेव्हा कळलं की आगरी भाषेत सिनेमा आहे, मी म्हटलं ओके, मला जमेल. पण ऑफकोर्स तेच चॅलेंज पाहिजे ना, प्रत्येक नवीन चित्रपटामध्ये किंवा कुठलाही कॅरेक्टर करताना नवीन काहीतरी शिकलं तर ॲक्टर म्हणून आपण समृद्ध होत जातो. तर हे करताना आगरी कोळी भाषा जेव्हा कळली, आणि ॲक्शन, ड्रामा, इमोशन्स असा सगळा फ्लेवरचा हा सिनेमा आहे, तर म्हटलं आत्तापर्यंत आपण विनोदी शैलीमध्येही ऐकलेली असते, तर कसं काय वगैरे. पण मग जेव्हा मी पहिल्याच रिडिंगला बसलो ना, आमचा वर्कशॉपचा व्हेरी फर्स्ट डे, तर तेव्हा 1-2 सीन्स वाचल्यानंतर वी गॉट यूज टू इट, की आता आपण कसं ना त्या कॅरेक्टरमध्ये घुसून इम्प्रोवाइज करत असतो, तेव्हा ते सीन जिवंत वाटतात. तर इथे इम्प्रोवायझेशन करताना थोडंफार आम्ही इनहिबिशन्स येत होते, पण नाही, आमचे जे डिरेक्टर होते आणि संपूर्ण डिरेक्शन टीम, दे रिअली हेल्प्ड अस विथ द लँग्वेज. आणि त्यामुळे बाय द टाईम वी वेंट ऑन द फ्लोअर फॉर द शूट, इट वॉज ऑल सॉर्टेड. म्हणजे आम्ही इम्प्रोवाइज पण करू शकत होतो, आणि अंकित सुद्धा छान, म्हणजे नंतर तुम्हाला असं वाटलं की आपलीच भाषा, आपलीच भाषा. अगदीच अगदीच. आमचा डिरेक्टर जो आहे मयूर, तो पनवेलचाच आहे, तो त्यांच्यामध्ये राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगदी आमच्याशी बोलताना मराठीत बोलायचा, पण ज्यावेळेला कधी त्याला म्हटलं तू सुरू हो रे आगरी भाषेत, तो इतका त्याच्याकडे तर सगळा तो साठा आहे त्या सगळ्या म्हणजे भाषेचा. तर त्यामुळे आम्हाला फारसं जड गेलं नाही तिकडे सेटवर. कदाचित मला काही शब्द कानावर गेले असेल, पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी होत्या, ते इतक्या डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत ना, त्यामुळे डायलॉग्सला ॲब्सोल्युटली कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. अगदी. मला तू संजय दादालाच विचारायला आवडेल की तुझं कॅरेक्टर काय आहे? आम्हाला संजय दादा, आता आम्ही तुला खूप भूमिकांमध्ये बघितले वेगवेगळ्या, पण आता बाबूमध्ये तू काय नेमकं करतोय? याच्यामध्ये मी अनिल तांडेल नावाचं कॅरेक्टर करतोय. आता मी याच्यात कोण आहे ते कळेलच तुम्हाला लवकरच, ट्रेलर येईलच आता. फक्त मी जस्ट 2 आठवड्यांचाच अवधी आहे, थोडी कळ सोसा, आणि मग तुम्हाला रेती बंदरान तुम्हाला यावंच लागल. क्या बात आणि तुम्हाला कळल मी कोण काय आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अंकित, मराठी भाषेवरती तुझं खूप प्रेम आहे, आम्ही सगळ्यांनीच बघितलंय. मग तो फर्जंद असू दे किंवा आत्तापर्यंतचा तुझा प्रवास सगळ्या मराठी प्रेक्षकांनी बघितला. आणि मी असं म्हणेन की मराठी घरातला सगळ्यात लोकप्रिय आणि आवडता अमराठी चेहरा म्हणजे तू आहेस. की म्हणजे लोकांना तुझ्याविषयी प्रेम आहे, तू आम्हाला आमचा, मी अडॉप्टेड आहे पण मी तुमचा आहे. हा, अर्थात तू आम्हाला आमचा वाटतोस. पण तुला एक असतं ना की आपण पण त्या भाषेकडे जावं लागतं,
आपल्याकडनं पण काहीतरी द्यावं लागतं. तू मराठीकडे कसा वळलास? तुझ्यासाठी मराठीकडे येणं किती अवघड होतं, सोपं होतं, किंवा कसं ते मराठीकडे येणं कसं झालं? मतलब ऑनेस्टली नॉट इवन इन माई वाइल्डेस्ट ड्रीम्स मैंने कभी सोचा था कि मैं एक ऐसी फिटर्निटी का हिस्सा बनूंगा जो अपने आप में बहुत धमाल है. जब दिक्पाल और रुचि साथ में शो कर रहे थे तो शायद दिक्पाल के ज़रिए भगवान चाहते थे कि शायद इस पागल को उठाया जाए. तो उसने मेरा वो मैडनेस को कहीं ऑब्जर्व किया. जब फर्स्ट टाइम उसने बोला कि वाई डोंट यू प्ले फर्जन, तो मैंने कहा मुझे मराठी का म नहीं पता, मतलब मुझे उसकी हिस्ट्री नहीं पता, मुझे महाराज ने क्या क्या अचीवमेंट्स करी हैं वो कुछ नहीं पता, तो मैं उसको जस्टिस कैसे दे पाऊँगा. कह रहा मुझे मुझ पर भरोसा रहा. मुझे ऐसा लगा कि हम इस शहर में हैं क्यों, जब तक रिस्क नहीं लेंगे लाइफ में तब तक आगे नहीं बढ़ेंगे. ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, नहीं अप्रोच होगा, नहीं पसंद आएगा. बट तब मेरी एक जिद थी कि आई वॉन्ट टू गो ऑल इन. एंड आई टोल्ड रुचि कि हम अपना, अगर हमें रोड पे भी आना पड़े ना, मतलब हम सब चीज़ सेक्रीफाइस करने को तैयार हैं, क्योंकि मैं चाहता हूँ मैं अगर मर भी जाऊँ ना तो ये फिल्म कम से कम 100-500 साल तक जिंदा रहे. और वो लोगों तक पहुँचनी बहुत ज़रूरी है, क्योंकि अब मेरे ना एक पॉइंटर लाइफ में, जैसे नाउ आई बिकम अ फादर, एज एज इज़ ऑल्सो ग्रोइंग, तो हर चीज़ में ना मेरे डेवलपमेंट में खुद महसूस कर पाता हूँ. अब मुझे लगता है कि महाराज का किया हुआ अगर 1% भी मैंने अपने जाने से पहले किया ना, तो शायद मेरी लाइफ सेटिस्फाइड है. तो हर उस इंसान ने जिसने मुझे प्यार दिया है, मैं उनके लिए 10 टाइम ज़्यादा सर्विस देना चाहता हूँ. अब वो वाला टाइम तो नहीं है कि मैं लड़के लोगों को बाहर निकालूं, वो एक अलग दौर था, एक अलग एरा था. बट यह है मैं जितना ज़्यादा अच्छा काम करूँगा उतनी ज़्यादा टीम जुड़ेगी, उतने ज़्यादा लोग बढ़ेंगे, उतना बड़ा यूनिट बनेगा. तो आई गेस कहीं ना कहीं वो पैशन मैं उन हर एक घर तक पहुँचाना चाहता हूँ. जैसे आपने बोला की अमराठी, पण आता मी अमराठी नाही आहे, आता मी मराठी माणूस आणि मी स्वतः आगरी फील करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुला माहिती आहे का अंकित, म्हणजे कदाचित माझं हे स्टेटमेंट खूप मोठं असेल, पण कदाचित मराठी मुलं, आम्ही मराठी असून सुद्धा आम्ही, म्हणजे आम्हालाही महाराजांविषयी प्रेम आहे, पण तू ज्या उत्कटतेनं ते प्रेम दाखवतोस किंवा तुझ्या आतून जे महाराजांविषयी येतं ना, ते बघताना प्रत्येक मराठी माणसाला असं होतं की यार हे आपल्याला पण जमलं पाहिजे. म्हणजे तुझं जे महाराजांविषयीचं प्रेम आहे, तुझ्या ज्या भावना आहेत ना, ते म्हणजे त्याला सगळ्यांकडनं सलाम आहे. तर मला त्याच विषयाकडे यायचं आहे. हे प्रेम कसं जडलं महाराजांविषयी? अर्थात आता आम्हाला ते शाळेतनंच असतं, 4थीच्या इतिहासात महाराज कळत जातात, मध्ये घरातनं आम्हाला कळत जातं महाराज कोण होते, मग आम्ही गड किल्ले फिरतो, आपण त्याच्या संपर्कात येतो आणि महाराज आपल्याला आपला दैवत वाटायला लागतात. पण तुझ्या बाबतीत महाराजांच्या जवळ येणं ही जर्नी कशी होती? जैसे दिल्ली में आप कहीं पे भी जाएं, हिस्ट्री में महाराज के अचीवमेंट्स की व्याख्या खुलकर नहीं है. मतलब है ही नहीं हिस्ट्री में हमारी. औरंगजेब, अकबर, ये शाहजहाँ, ये सब का ज़्यादा ब्रीफ दिया हुआ है स्कूलिंग के टाइम पे. तो जब ये अपॉर्चुनिटी मिली मुझे, तो मुझे एक कहते हैं ना कि मुझे किसी मालिक का सर पे हाथ महसूस हुआ कि मतलब मैं या तो उनके परिवार का हिस्सा हूँ या उनके उस रोंगते हुए खून का हिस्सा हूँ जिन्होंने अपना सेक्रीफाइस लाइफ को किया है. मतलब मुझे नहीं लगता कि ये सोल दिल्ली की है, ये बस मेरे माता पिता ने मुझे जन्म दिया है, बट ये इसी भूमि की सोल है जो इस जगह पर आकर आ चुकी है. और जहाँ तक महाराज के अचीवमेंट्स की बात है, तो अगर आप आज अभी भी इस समय भी आप पूछोगे ना कि उनके गढ़ किलों के नाम बताओ या उनकी वो फाइट बताओ, मे भी उतनी ब्रीफली मुझे नहीं पता होगा, बट मुझे इतना पता है कि मुझे अपनी ज़िंदगी उनके चरणों में समर्पण कैसे करनी है. और आई गेस वही मेरा लाइफ में एक मकसद बन चुका है कि नीलेश, मुझे कहीं ना कहीं उस इमोशन को जब तक मेरी सांस जीवित है ना, तब तक उसे जिंदा करके रखना. क्या बात है, क्या बात है. रुचिरा, इतक्या भारी कलाकारासोबत काम करून तुला कसं वाटतंय? अरे रुचिरा कम भारी है. तरी मतलब अगर मैं अभी लास्ट इंटरव्यू में कह रहा था कि एक वो घातक फिल्म आई थी ना, उसमें मीनाक्षी शेषाद्री का एक लुक था, याद है आपको? 90s में. नहीं, मुझे नहीं याद. पैदा नहीं हुए थे क्या तब? नहीं. घातक नहीं देगी? नहीं. सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा. वो भाई इतना वर्ल्ड फेमस डायलॉग है, वो नहीं देखा तुमने? नहीं. चलो अब देख लेना कहने के बाद. तो उसमें मीनाक्षी शेषाद्री जो थी वो तो पता है ना, उनका लुक था मतलब एक प्रॉपर इंडियन सूट वूट, बाल नीट एंड क्लीन टाइडी. बट जब फाड़ने की बात आती थी तो उनका एक नारी रूप भी बाहर आता था. तो आई गेस मुझे ऐसा लग रहा है वो कहीं ना कहीं ये चुलबुल दिखाई है, बट अंदर से आगरी है ना, मतलब फायर तो होगी ना. मतलब नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे ना की आता वेस्टर्न आउटफिटमध्ये येते थोडीशी कॉर्पोरेट, आणि
त्या फिल्ममध्ये तुम्हाला वेगळ्या लुकमध्ये बघायला मिळेल. पण ब्युटी कुठेच लपत नाही अर्थात. म्हणजे ते खरं सांगतो ना, म्हणजे ते आतूनच असतं, ते ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो, आतूनच येतो तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी मगाशी सांगायला विसरलो आणखी एक असतो ना, की लँग्वेज प्रॉब्लेम असतो तेव्हा. आता अंकित सर ज्या वेळेला काम करत होते हे ना, आर्टिस्ट फेअर असतो कुठेतरी, पण ह्या माणसाच्या नाही आहे. तो कॅमेराला लपत नाही आहे, आर्टिस्ट हा घाबरला, याचे डायलॉग पार्ट नाही, हे कॅमेऱ्याला कुठे ते जात नाही ते, पण ह्या माणसाचं दिसतच नाही ते. म्हणजे सेम मी तुम्हाला सांगतो की तुम्ही वेड फिल्ममध्ये जेनिनिया मॅडमनी परफॉर्म करताना कुठेही त्यांच्या डायलॉग आपल्याला डायलॉगचं प्रेशर नाही घेतलं, पण परफॉर्म काय केलं. रितेश सरांबरोबर मी लयभारीला गेलो होतो, त्यांचं मराठीबरोबर तेवढं प्रभुत्व असेल नसेल, पण ज्या पद्धतीने त्यांनी कॅमेरा फेस केलाय ना, ते कुठून आणणार. सेम थिंग हॅपन्स विथ धिस फिल्म. आणि अंकित सरांनी ते दाखवून दिलेलं आहे. मला यार तिकडे पश्चिम महाराष्ट्रातली भाषा आपली फर्जंदला, इकडे प्लस म्हणजे मराठी भाषेमध्येच केवढे खेळ चालले आहेत, आगरी भाषेचा परत इथे फ्लेवर आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं ना की ना, द वे ही परफॉर्म ना, कॅमेरा फेस केला आहे विथ डायलॉग बाजीवाला सिनेमा आहे. डायलॉगवाला ॲक्शन तो है, डायलॉग बाजीवाला सिनेमा आहे, पण जे बघायला मिळणार आहे ना, दॅट इज म्हणजे कमेंडेबल. म्हणजे नाही, मला असं काय वाटतं की त्याच्यावर माय मराठीचा वरदस्त आहे त्याच्यावरती, म्हणून तो इतकं मराठीत लिहिलं काम करतो. म्हणजे राहू दे काय म्हणजे माईक, पण हे म्हणून हे ब्लेसिंग घेऊनच जन्माला येतात. हे असतातच त्यांच्याकडे बाय बर्थ, बाय डिफॉल्ट, इनबिल्ट ऐसा पण म्हणूया त्याला. मतलब एक्शन का तो मुझे अब लोगों को एक स्क्रीन व्यू में दिख रहा है, बट दिल्ली में हम वही छतों से कूदना, बंदरों के पीछे भागना, गुब्बारे मारना होली पे, वो सब है. बट येस, अब रुचिरा की अगर तारीफ की जाए तो, जो कि बहुत ज़रूरी भी है करनी, क्योंकि शूट पे भले ही थोड़ी कोल्ड थी, बट अभी मैडम थोड़ी हॉट हो गई हैं, तो ट्रांजिशन इनका हो गया है. तब ये जितनी चुलबुली थी, अब ये बहुत बुलबुली हो गई. तो ऑफ कोर्स मैंने वो ट्रांजिशन अपनी आंखों से विटनेस किया है. यार हर इंसान की लाइफ में कहीं ना कहीं, जैसे मैं अपने चेंज ओवर की बात कर रहा हूँ या सर ने बात करी है, तो आई गेस रुचिरा का चेंज ओवर मैंने वो डे वन ऑफ शूट से अब तक, क्योंकि 2-3 साल हमें हो गए, बीच में लॉकडाउन एक दुखद सिचुएशन आ गई थी, बट उसके बाद से लेकर अब तक इसने अपने आप में एक बेस्ट और पॉजिटिव चेंज ही लाया है. You know, I think she is more confident now, and she is more mature now, and the way she carries herself is completely dignified. So I think that's what I've seen from the day one of workshop till now. रुचिरा, खूप कौतुक होत आहे, पण मला आता हो, म्हणजे अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं मला. आणि नाही म्हणजे मला आवडतं माझं कौतुक, कोणी नाही केलं तर मग मीच करते. पण आता माझंच इतकं केलंय की आज आम्ही आय एम डन फॉर द वीक नाव, की दोघांनी इतकं कौतुक केलं माझं. She was the one जो genuinely inspiration होनी चाहिए, because she delivered a baby and within few days हमारा वो इंट्रोडक्शन सीन में she was there and saying dialogues under the heat. मतलब रिस्पेक्ट है भाई, रिस्पेक्ट है उनके लिए. तो मतलब वो जीत ली उन्होंने लाइफ. येस येस. अँड टू आन्सर युअर क्वेश्चन, सिनेमातले सगळेच कलाकार म्हणजे संजय दादा, स्मिताताई, सगळे मंदार आहे, सगळे माझे जे सीन्स आहेत मोस्टली यांच्याबरोबर आहेत. तर परफॉर्म करताना फार मजा आली. आणि मी एक नाटकसुद्धा केलं होतं तू तुम्ही मी, त्यानिमित्ताने संजय दादांची ऑलरेडी ओळख होती. त्यामुळे संजय दादा ऑनस्क्रीन कसे दिसतात आणि ऑफस्क्रीन कसे आहेत, फुल धम्माल आहे, म्हणजे कम्प्लीट अपोजिट. त्यामुळे तो बॉन्ड आधीपासूनच होता. आणि अंकितबद्दल मी हे म्हणेन की मी अंकितला ऑलरेडी बघितलं होतं, आणि म्हणजे त्याचे मूवीज बघितले होते, आणि त्याचं महाराजांबद्दलचं असलेलं प्रेम ते मला फार आवडायचं. आणि देर इज वन थिंग, दॅट वन डिवाइन पॉवर दॅट कनेक्टेड बोथ ऑफ अस, दॅट इज कृष्णा. आणि त्यामुळे ना, जरी आम्ही ओळखत नसलो आधी एकमेकांना, तरी ना ते कनेक्शन एक वाटायचं की अरे देर इज समवन इन द इंडस्ट्री जो आपल्यासारखाच वेडा आहे कृष्णासाठी. तर ते एक कनेक्शन होतं. ते जे भेटल्यानंतर व्हेरी फर्स्ट सेकंड डेला मला एक थोडंसं ते जाणवलं होतं. आणि मला त्याच्याबद्दल एक काय आवडलं ना, जे मी बऱ्याचदा त्याचं कौतुक करत असते, की ही इज क्रेझी अबाउट वर्क. म्हणजे मग तेव्हा काही दिसत नाही, आणि मला तशी माणसं आवडतात की स्वतःसाठी काम करणारी. म्हणजे कॅमेरावर छान दिसायचं म्हणून आपण स्वतःची बॉडी बनवायची का, तर नाही, मला फिट राहायचं आहे, हे दिस इज समथिंग दॅट आय फॉलो. आणि अंकितसुद्धा
सेम म्हणजे त्याहून जास्त पटीने मी म्हणेन की तो तेच फॉलो करतो स्वतःसाठी आणि मग तेच कॅमेरावर दिसतं. कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमच्या कर्माशी प्रामाणिक असता. त्यामुळे दॅट कम्स लेटर ऑन आणि ते स्क्रीनवर त्याने आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कामामध्ये दिसलं. जेव्हा मी त्याचा फर्जंद मूवी बघितला होता तर मला असं झालं होतं की अरे कोण आहे हा हिरो. तेव्हा मला माहीत नव्हतं की हा म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन मी त्याला म्हणणार नाही, पण तेव्हाचं मी म्हणेन की तो बाकी हार्डकोर हाडाने मराठी येतो, पण की कोण आहे हा हिरो म्हणजे पहिल्यांदा बघते वगैरे. आणि मला असं की या व्हेरी मच इम्प्रेस्ड या ॲज अन ऑडियन्स म्हणेन मी, ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि आज त्याच्यासोबत काम करते, स्क्रीन शेअर करते. माझ्या हिरोला 6 पॅक्स ॲप आहेत, अजून काय पाहिजे ना. म्हणजे त्यामुळे वी जस्ट हॅड फन. अगदी. रुचिरा, पण मला तुला विचारायचं, आता मी तुला नायिका म्हणून बघणार आहोत, पण तुझ्या मालिकांमधल्या थोड्या तुझ्या ग्रे शेडच्या भूमिका होत्या किंवा थोड्याशा खलनायिकेकडे जाणार होत्या. हा, आणि तिथेही आम्हाला तू आवडलीस, लोकांनी तुझ्यावर प्रेम केलं. पण खलनायिका म्हणून जेव्हा तू करतेस, खलनायिका करतेस आणि ते पात्र जेव्हा फेमस होतं, लोकांपर्यंत जातं, तेव्हा ज्या आपल्याला पडणाऱ्या शिव्या असतात त्याचा अनुभव तुझा कसा आहे? मी तुला सांगू का, आय हॅव बीन सो फॉर्च्युनेट की मी खलनायिका असून सुद्धा मला लोक इतकं प्रेम देतात ना. म्हणजे जेव्हा मला कॅरेक्टर, एक तर पहिली गोष्ट तर मला एक ते खंत नाही म्हणणार, खलनायिकेला करण्यासाठी बरंच काही असतं परफॉर्म करण्यासाठी. पण जेव्हा आपण सुरू करतो ना, इंडस्ट्रीत येतो किंवा तेव्हा आपल्याला एक ठरलेलं असतं की ऑफकोर्स मला लीड करायचं ना, आणि लीड म्हणजे पॉझिटिव्ह असते आपली. तर आणि मला असं आतून वाटतं की मी पॉझिटिव्ह दिसते किंवा मी साधी सोजवळच दिसते असं मला नेहमी वाटत आलंय. पण समहाव अजूनपर्यंत सुद्धा मला खलनायिकेसाठीच विचारतात, हॅलो निगेटिव्ह लीड, ओके काय आहे. म्हणून मी आता दॅट इज द रिझन मी आता थोडं मालिकेला ब्रेक दिलेला आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने मला नायिका करायला मिळाली, जी एक साधी सोजवळ गोड दिसते आणि ते आता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी एका नव्या ढंगामध्ये दिसणार आहे. सो खलनायिका करत असताना पण ना, जेव्हा मी माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे माया जे कॅरेक्टर हिट झालं होतं, तर तेव्हा मी लॉकडाऊनमध्ये नाशिकला शूट करायला गेलो होतो. माझं जस्ट कॅरेक्टर एंटर झालं होतं आणि आय वॉज टोल्ड की आता मालिका रॅपअप होते, कारण ऑलरेडी 2 वर्ष ऑन एअर होती, ती हिट मालिका होती. आणि म्हटलं माझं कॅरेक्टर तिसरी बायको, म्हटलं ओके. आणि मग ते इन झाल्याच्या नंतर बरं, मी शनायासाठी सुद्धा ऑडिशन दिली होती, पण तेव्हा मी खूप छोटी होते. बट मे बी माझ्या नशिबात माया लिहिलेलं होतं. हां, ती मालिका सुद्धा होती आणि माया लिहिलेलं होतं. त्यामुळे जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपण त्या बायो बबलमध्ये आम्ही नाशिकमध्ये शूट करत असताना प्रेक्षकांचा प्रतिसाद कळायचा नाही, कारण आम्ही कम्प्लीट वेगळ्याच झोनमध्ये शूट करत होतो. आणि एक दिवस म्हणजे जेव्हा मी मुंबईला आले परत आणि जे काही मला प्रेक्षकांचं एका इव्हेंटला गेले होते नंतर लॉकडाऊन नंतर, तर तेव्हा म्हणजे एका बाईने तर मला उचलून वगैरे घेतलं बाउन्सर्सना वगैरे आणि मला पप्पी दिली इकडे गालावर. तर मला असं झालं क्यूट विलन वगैरे असं म्हणत होते. त्यामुळे मला असं झालं की आय वॉज सो ओव्हरवेल्म की अशी खलनायिका प्ले करायला मिळालं तर का नाही. आणि येस, या फिल्मच्या निमित्ताने नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येते. संजय दादा, मला तुझ्याकडे यायचं आहे. एक समीकरण असं आहे की मांजरेकरांच्या सिनेमात तू आम्हाला दिसतोस, मांजरेकरांचा तू लाडका नायक आहे, तुझी प्रत्येक भूमिका त्यांच्या सिनेमातली अशी उठावदार आहे, म्हणजे दिसतं की हे संजय खापरे आहेत. मांजरेकरांसोबतचा कामाचा अनुभव कसा आहे तुझा? ही इज अ डायनामिक. म्हणजे मला त्यांच्या ह्या एका वाक्यात त्यांचं वर्णन करणं योग्य वाटतं. कारण कसं आहे, काही ठिकाणी काय होतं ना, डिरेक्टर जे असतात ना ते असेंबल करतात. त्या फिल्ममध्ये विलन आहे ना म्हणून इकडेही घेतात, ते असेंबल करतात. ही इज अ व्हिज्युअलायझर. डिरेक्टरला ना विजन असेल ना, म्हणजे आता तू कुर्त्यामध्ये दिसतोय आम्हाला, पण मांजरेकर तुला आता ना 3 पीस सूटमध्ये आणतील, कारण ते थ्रू बघतात. तर मला असं वाटतं असे थ्रू बघणारे दिग्दर्शक फार कमी आहेत. आता बघ ना, मला त्यांनी दे धक्कामध्ये गेचं कॅरेक्टर दिलं, लढ मनामध्ये विलन होतो, त्याच वर्षात काकस्पर्श केला तर पॉझिटिव्ह रोल दिला. मी काकस्पर्शाच्या वेळेला बोललो, मी विलन का नाही ह्याच्यामध्ये पण. ते म्हणाले नाही रे, तू चोर पण वाटतोस आणि पोलिसही वाटतोस. ओके ओके ओके. त्याच्यानंतर मी माझ्याच धुंदीमध्ये गेलो. तो मला असं वाटायला लागलं नाही यार, आपण ट्रायआउट करायला पाहिजे. आणि मला वाटतं ट्रायआउट करणारे दिग्दर्शक पण असायला पाहिजेत, नाहीतर आपल्याला वाटतंय आणि करायला काही नसेल ना तर मजा नाही. तर मला असं वाटतं नवोदित कलाकारांवर विश्वास टाकणारा जो दिग्दर्शक आहे ना, ते म्हणजे महेश मांजरेकर. क्या बात आहे. अंकित, आता तुझ्याकडे येईन. आता बाबू चित्रपट प्रदर्शित होतोय, तर तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील, त्यांना काय बघायला मिळणार आहे? बिफोर आई रिक्वेस्ट देम, मैं एक जेन्युइन एक थॉट है मेरा ऐसे, नाउ आई एम अ पार्ट ऑफ मराठी फ्रेटर्निटी. सो जब भी हम किसी इंडस्ट्री की बात करते हैं तो यू नो वी से हॉलीवुड, बॉलीवुड, टॉलीवुड, मॉलीवुड, बट व्हेन वी टॉक अबाउट आवर इंडस्ट्री वी से मराठी इंडस्ट्री फ्रेटर्निटी. यू नो, I think this industry should also deserve a name, नहीं का?
मतलब लाइक मराठी वर्ड या मराठा वर्ड, मतलब आई थिंक ये प्लेटफॉर्म लोकमत इतना बड़ा है, तो आई फील कि ये मुझे वैल्यूएबल फील हुआ यहाँ पे ये इमोशन एक्सप्रेस करना। तो आई गेस मैं चाह रहा हूँ इस फिल्म के साथ हम इंडस्ट्री को भी एक नाम अगर दे सकें, जरूर बड़े लोगों तक ये पहुंचे ये क्वेश्चन। इट्स आई नो एक बहुत छोटा सा इमोशन है, बट ये मेरे दिल का अपना इमोशन है। क्या बात है, नहीं जरूर जरूर। एंड ऑफ कोर्स 2 अगस्त को पिक्चर आ रही है, तो बाबू बहुत यहाँ पे थोड़ी हमारी मिक्स कॉन्वर्सेशंस हुई हैं, इमोशनल भी हुई हैं, इंटेलेक्चुअल भी हुई हैं, सीरियस भी हुई हैं, तारीफें भी हुई हैं, बट ट्रस्ट मी बाबू एक कंप्लीट रेसिपी है। आप अपने बाबू शोना के साथ जाइए, किसी और के बाबू शोना के साथ जाइए, या किसी और के बाबू शोना के साथ जाइए, बट ज़रूर देखने जाइए, क्योंकि जब आप देखने जाएंगे ना, तो जो हमने मेहनत करी है मिलके, उसको एक सेटिस्फैक्शन मिलेगी। एंड आप हैं तो हम हैं, ही आमची नाही ही तुमची फिल्म आहे। क्या बात. पण बाबू हा आगरी भाषेतला सिनेमा आहे, आपला आगरी भाषेत काहीच नाही बोलणं झाले. मला असं वाटतं तुम्ही तुमचे डायलॉग तरी अरे काय बोलायचं, तू फिल्म कधी बघणार तू? क्या बात है, क्या बात है. अंकित जी मैं तो डायलॉग ही बोल देता हूँ यार. आग्र्याची दोस्ती लय भारी, आग्र्याची दुश्मनी खल्लास. क्या बात आहे. आणि रुचिराबाई तुमचं? आमचं आता राजवारी थिएटरात येऊन बघायचं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आणि मला कळेल की पिक्चर कशी बनवली आहे. क्या बात आहे. आणि ना ही आमची नाही, मी आपली म्हणेन की आपली फिल्म बघताना ना टीजर जे काही आपलं लॉन्च झालं ऑलरेडी ते सगळं बघताना ना म्हणतात की साऊथचा तडका आहे, बॉलिवूड सारख्या ॲक्शन फिल्म्स. मला असं वाटतं की नेक्स्ट टाइम ना असं बोलायला पाहिजे दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीला मराठीसारखी आहे पिक्चर. सो दॅट्स व्हॉट माय ड्रीम इज की त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणालो होतो की ना मला असं वाटतं की ना जसे साऊथच्या फिल्मचे हिंदीत डब होतात, मराठी आता 1-2 फिल्म्सचे डब झाले तिकडे, तर मला असं वाटतं अजून एक 3री-4थी कुठली फिल्म असेल ना तर ती बाबू डब होईल हिंदीमध्ये आणि एव्हरीवन विल नोटिस इट. नक्कीच नक्कीच पार्ट 2 तो है हमारे पास. नक्कीच बोल दिया मैंने. रुचिरा. येस. सो ना मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ना उखाणा घेते. मला आता पण सुचला एक ताजा हा सुचलाय. सो मी नवीन फ्रेश कोरा करकरीत लोकमतसाठी उखाणा करणार. फ्रेश खिलाती है. हा निलेशने जेव्हा जरी असलं तरी समज आहे काय. ओके हा आठवला. आभाळागत माया ज्याची, आभाळागत माया ज्याची, तो आहे आग्रा कोळ्यांचा दर्या. क्या बात है. आभाळागत माया ज्याची, तो आहे आग्रा कोळ्यांचा दर्या. बाबू नाही, बाबू शेठचं नाव घेते, त्याची लाडकी सुप्रिया. तू इतक्या आणि तिने इतक्या गोड पद्धतीने नाव घेतलंय तर कदाचित तुला बघणाऱ्या प्रत्येकाला असं वाटेल की हे त्यांच्यासाठी आहे. इतकं ते छान पद्धतीने घेतलेलं आणि खूप सुंदर गप्पा झालेल्या आहेत. बाबू हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय. 2 ऑगस्ट. बाबू हा चित्रपट येत्या 2 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय आणि मला असं वाटतं की इतक्या सुंदर गप्पा झाल्यात आणि बाबूविषयी इतकं सगळं समजल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण थिएटरमध्ये जाऊन बाबू हा सिनेमा पाहाल. बिकॉज आई टेल यू जो हर इंसान बाहर इस वक्त है ना, जो भी हमारे इंटरव्यू देख रहे हैं या फिर जो हर एज ग्रुप बाहर चल रही है, मतलब मास जो जमीन से जुड़ा हुआ आदमी है, वो हर इंसान बाबू से रिलेट करेगा. क्या बात है. कि ये मेरी फिल्म है, ये मेरे साथ हो चुका है, ये मैंने कल किया, मेरा कल ब्रेकअप हुआ है, मैं कल ही रोया था. इट्स ट्रू. म्हणजे मला असं म्हणायचं की नाही, हे जो अंकित सर सांगतात ना त्याप्रमाणे प्रत्येक अशी कुठे ना कुठेतरी रिलेट होणार. हे माझ्या आयुष्यात झालं होतं, ते माझ्या आयुष्यात झालं होतं, हे होणारच आहे. मतलब कड़क भाई, कड़क नहीं करक. करक. हा चित्रपट आगरी कोळ्यांचा सिनेमा आहे आणि टीजरमध्ये आम्हाला कोपरा गाव असा एक उल्लेख दिसतो, कोपरा गाव. आणि माझ्या माहितीनुसार खारघरच्या जवळ हे कोपरा गाव आहे, कारण की आपल्याला गाडीतनं येता जाता कोपरा गावाचा एक बोर्ड दिसतो. जर मी चुकीचा नसेल तर मला या निमित्ताने विचारायला आवडेल की हे कोपऱ्या गावात शूट झालंय, कुठे शूट झालंय, किंवा ही म्हणजे स्टोरी सांगू नका पण ह्याचं चित्रीकरण कुठे झालं, काय झालं आणि काय स्टोरी आहे या कोपऱ्या गावाची. सो आम्ही खारघरला शूट केलं आहे, ते पोर्टचा एरिया आहे तिकडे, ते शूट केलं आहे. कर्जतला शूट केलं आहे आणि अलिबागला शूट केलं आहे आणि 2-4 कॅन्डिड लोकेशन पर भी आपण शूट केलं आहे. बट आई गेस एक अनएक्सपेक्टेड सिचुएशन जो सबने फेस करी है लॉकडाउन की, कोविड की, आई गेस वो अगर वो आई थी लाइफ में जब पूरे टीम के उसमें, तो आई गेस वो अप एंड डाउन ऐसा लाई थी कि कहीं ना किसी के मन में एक ख्याल तो ज़रूर आया होगा
कि यार अब ये रुक गई, मतलब अब ये शायद नहीं। बट आई गेस इसका क्रेडिट मैं मयूर को देना चाहूँगा, जिस पैशन और कामनेस के साथ वो खड़ा रहा, डटा रहा, मतलब उसने हर डिपार्टमेंट का काम करा है। आर्टिस्ट को संभाल के रखने से लेके प्रोड्यूसर को रुके रहने तक जो पूरी जर्नी थी ना, आई गेस इट्स हैट्स ऑफ टू मयूर। एंड उसने कैप्टन ऑफ द शिप इसलिए कैप्टन ऑफ द शिप होता है यार, कि मतलब उसने उस चीज़ को इतनी ब्यूटीफुली बांध के रखा ना कि वो अब आपको ना एक बहुत ही रेनबो कलरफुल वे में आपको फिल्म देखनी होगी। त्यामुळे करत असा सिनेमा येत्या 2 ऑगस्ट रोजी आपल्या भेटीला येतोय. सर्वांनी हा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. लोकमत फिल्मीकडनं बाबू या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.